नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली आणि माझ्या आरपी फॅशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत अंब्रेला बाही पेपर कटिंग. तर त्यासाठी मी हा न्यूजपेपर घेतलेला आहे. अगदी सहज कोणालाही जमेल अशी ही पद्धत आहे. तुम्हालाही नक्की आवडेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. तर आपल्या बाहीची चेस्ट होती 36 इंच. ठीक आहे. तर आपण 36च्याही चौथा भाग करायचा आहे. तर त्याच्यासाठी आपण बघा अशा पद्धतीने जर तोडून घेतली तर 18 वरती एक खुणा येईल. त्याच्यानंतर पुन्हा एकदा तोडून घेतली तर 9 वरती येईल. अशा पद्धतीने आपला छातीचा चौथा भाग मिळणार आहे. म्हणजेच 9 चौक 36. अगदी सहज लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे बघा. छातीचा चौथा आलेला आहे 9 आणि 9च्याही निम्मे केले तर आपले घडी येणार आहे 4.5 इंचाची बघा. तर आता आपण इथून कॉर्नरपासून 4.5 इंच उभी आणि आडवी अशा पद्धतीने 4.5 इंचावरती खुणा करून घ्यायची. त्याच्यानंतर बघा सेंटरला देखील असं ठेवून 4.5 इंचावरती आपण खुणा करून घेणार आहोत. आलं लक्षात? तर बघा अशा पद्धतीने आपण नंतर मग राऊंड शेप देऊन घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण राऊंड शेप देऊन घेतलेला आहे. आता आपण काय करायचं, जी आपली बाहीची उंची असेल ना त्याच्यात आपण 1 इंच ॲड करणार आहोत. 1 इंच ॲड का करणार आहोत, कारण अर्धा इंच आपली शिलाई मार्जिनसाठी आपण शोल्डरच्या ठिकाणी जाणार आहे आणि अर्धा इंच दुमडण्यासाठी जाणार आहे. 1 इंच जी काही बाही उंची असेल त्याच्यात आपण 1 इंच ॲड करणार आहोत. ठीक आहे. तर आता माझी बाही उंची आहे 5 इंच आणि मी त्याच्यात 1 इंच ॲड करून 6 इंचावरती अशा पद्धतीने खुणा करून घेते बघा. अशा पद्धतीने राऊंड शेपमध्ये मी ते 4 इंच जे होतं त्याच्यावर आपण ते खुणा करून घेणार. 4.5 इंचावरती आपण जी खुणा केली त्याच्यापासून अशा पद्धतीने एकदम सहज सोपी पद्धत आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. आपण याला मुंडा वगैरे टाकण्याची काही गरज नाही आहे. तर अशा पद्धतीने मी राऊंड शेप देऊन घेतलेला आहे मैत्रिणींनो. झाले. आपण जे 4.5 इंचावरती खुणा करून घेतलेली तिथं आहे आणि जे आपण बाही उंची टाकले तिथपासून आपण कटिंग करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण राऊंड शेपमधून पेपर कटिंग करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण जे 4.5 वरती टाकलेले ना त्याच्यावरती पण आपण अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. आणि हा आपला राऊंड शेप म्हणजेच अंब्रेला टाईप शेप तयार झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण या साईडला बघा अर्धा किंवा पाऊण इंच आपण अर्धा किंवा पाऊण इंचावरती आपण रेषा देऊन अशा पद्धतीने आपण थोडंसं कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली बाही जास्त वाढणार नाही मग त्या ठिकाणी. म्हणून अर्धा किंवा पाऊण इंचावरती आपण अशा पद्धतीने पुन्हा राऊंड शेप देऊन कट करून घ्यायचे बघा. खूप छान पद्धतीने ही अंब्रेला बाही बसते. तुम्ही ड्रेससाठी किंवा ब्लाऊजसाठी नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने तुम्हाला जरी मोठा वाटत असेल बाही तरी पण तसं काही बिडिंग करून घ्यायची. छान बसतो व्यवस्थित फोल्ड करून आणि आपण इथून बाही तयार करून घ्यायची.
अशा पद्धतीने बघा. किंवा पेपर ब्लाऊजवरती ठेवून पिना लावून घेऊन सेट करून ते आपण दुडून घेऊ शकतो, जेणेकरून ते इझी होतं. ठीक आहे. तर माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो, जेणेकरून मला मोटिवेट होईल. आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक फक्त तरी करा. थँक्यू सो मच मैत्रिणींनो.